नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. तर मंडळी, आज तुम्ही म्हणाल की आरती का आज काय करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला मी जसं लास्ट टाइम सांगितलं होतं की माझ्या 31st काहीतरी प्लॅनिंग होते, पण काही गोष्टींमुळे ते कॅन्सल झाले आमचे प्लॅन. तर मग ते प्लॅन आज मी सक्सेस करणार आहे. म्हणजे मी निघाले आहे नाशिकला. नाशिकमधून आम्ही पुढे कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. पण तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप आवडेल. आय डोंट नो मला तिकडे शूट करायला जमेल की नाही, बट मी बेस्ट घेण्याचा ट्राय करूया आपण आणि आपला ब्लॉग शूट करण्याचा पण ट्राय करू. आणि त्यासोबतच म्हणजे काय बोला सांगून द्या सांगून द्या, कारण ते आम्हाला असं शूट करायला सुरुवात केल्यानंतर कंट्रोल नाही होणार तुमच्यापासून. म्हणजे असं नाही सांगायचं व्हिडिओमध्ये, असं नाही होणार आमच्याकडनं. तर मी तुम्हाला क्लिअर करून टाकते की मी निघाले शिर्डीसाठी. मी 2 दिवस असणार आहे नाशिकमध्ये. आणि मग नाशिकमधनं मला असं वाटतं आपण बुधवारी रिटर्न येणार आहोत. तर बुधवारी किंवा मंगळवारी रिटर्न येण्याचा प्लॅन आहे. आज आहे संडेची नाईट आहे. ॲक्च्युली माझं काहीतरी वेगळं प्लॅनिंग होतं. मी विशालला बोलली की चिकन पराठे वगैरे बनवूया, आपण मस्त शूट करूया, तो ब्लॉग बनवायचा होता. पण विशाल म्हणता नाही, चल सुट्टी आहे 3 दिवस, तर आपण नाशिक जाऊन येऊ. तर मग मी नाशिकमध्ये आहे 3 दिवसासाठी. मंडे, ट्यूसडे, वेनसडे 3 दिवस असेल. आणि वेनसडे म्हणजे हाफ डे वेनसडेचं असेल, असं माझं प्लॅनिंग आहे. तर मंडळी, आमचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही आहोत ट्रेनमध्ये. रात्रीचे वाजले 12:30. ॲक्च्युली आमचा डायरेक्ट बसने जायचा प्लॅन होता. पण म्हणजे काय झालं की मिठूला 3 दिवस कोणाकडे सोडणार असा प्रश्न पडला. मग मी भाऊला कॉल केला. भाऊला सांगितलं की मिठूला तू घ्यायला येतोय का, मग कसं करणार. तर भाऊ बोलला मला उद्या ऑफिस आहे, मला एवढी दगदग नाही होणार. तर एक काम कर, कल्याणमध्ये स्टेशनला ये, मिठूला सोड आणि मग तू हवं तर तिकडनं ट्रेन पकड. त्यामुळे माझं असं झालं ना की मला ठाण्यामधनं डायरेक्ट शिर्डीसाठी गाडी आहे. बस जाते, स्लीपर क्लासच्या ज्या बस असतात ती डायरेक्ट शिर्डीसाठी जाते. पण मग मिठूमुळे मला पूर्ण प्लॅन उलटसुलट झाला थोडासा. आणि मग मी आता मिठूला सोडलं. भाऊ आला होता स्टेशनला, भाऊला दिलं मिठूकडे. आणि आता मग मी पैसा काय होणार. मंडळी बोलतात विशाल दादा खूप छान डान्स करतात, विशाल दादा खूप छान बोलायला लागले. आणि खूप छान वाटतं. नाही, तुम्ही खरंच छान डान्स केला आहे म्हणून. आणि माहिती आहे ते गाणं मी चॉईस केलं ना, म्हटलं विशालाच्यावरती करा, खूप छान वाटेल. मग विशालने केलं आणि खरंच ते खूप छान झालं. मला तो डान्स त्यांचा खूप आवडला आणि ते पण छान. तर चला मग बघूया आता पुढे कसा प्रवास होतोय आपला. जे काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. भेटूया थोड्या वेळात. आम्ही पोचलो आहोत आमच्या इगतपुरीमध्ये आणि स्टेशन आलं आहे. स्टेशनवरती बघून असं वाटतं उतरावं, पण मी जास्त म्हणजे काय कुणाला सांगितलेलं नाही आहे, काय नाही आहे. म्हणजे पप्पांना फोन केला होता मी निघणार आहे म्हणून असं, पण असं वाटतं उतरून जावं, घरी जावं म्हणून. आणि तुम्हाला तर माहेर आहे, माझं माहेर पण आहे आणि सासर पण आहे. पण माहेराची ओढ असते, स्टेशन आल्यानंतरच कळतं की आपण माहेरी पोचलो म्हणून. तर तसं काहीतरी थोडं फील होतं आहे मला. आणि तुम्हाला पण दाखवते इगतपुरी आमची. मी शूट घेण्यासाठी दरवाजा थांबले होते. एवढी थंडी विशाल, एवढी खतरनाक थंडी आहे. तुम्ही विचार करा, इथे एवढी थंडी आहे तर आमच्या इथे किती असेल घराजवळ. इगतपुरीमध्ये तर भरपूर थंडी असते, खूप जास्त थंडी असते. आणि आमचं घर कसं डोंगराच्या जवळ आहे, तुम्ही पाहिलं असेल तर खूप थंडी. म्हणजे मला तेच बोलायचं, इथे एवढी आहे तर तिकडे किती असेल. खूप थंडी आहे. हिला बोलत होती जॅकेट करून शूट करतो, हिने ऐकलं नाही माझं. मला वाटलं आता मी कधीची ट्रेनमध्ये बसले, मला अजिबातच काही नव्हतं, म्हणजे असं जाणवतच नव्हतं की थंडी वाजते की काय. पण इगतपुरी आली, मी डोर जसं ओपन केलं तर खूप जास्त गार वारा यायला लागला आणि मला खूप थंडी वाजली. अक्षरशः म्हणजे दात वाजतायत एवढी मला थंडी वाजली. इगतपुरीला जायचा प्लॅन कॅन्सल. घरी नाही जाणार आम्ही, इकडनं डायरेक्ट मुंबई गाठू.
कारण खूप जास्त थंडी आहे. मंडळी तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप छान शहर आहे हो आमचं. आमच्या शहराचं नाव चेंज नका करू तुम्ही प्लीज. आणि आमचं तर करताय ठीक आहे, पण आमच्या शहराचे नका चेंज करू. तर गाव आहे आमचं, मूळ गाव आहे, जन्मगाव आहे ते. त्या शहराशी आणि इथल्या मातीशी एक वेगळंच नातं आहे आमचं. तर वाईट वाटतं कधी कधी तुम्ही अशी नावं ठेवतात तर. तर ठीक आहे चालेल. थोडं तुमच्या भाषेत ही भगतपुरी आणि आमच्या भाषेत आमचं काय बोलणार त्याला, जन्मघर जन्म माती आमची इगतपुरी. तर ठीक आहे चालेल. चला मंडळी, आपण पोचलो आहोत नाशिक रोड स्टेशनला. इकडनं आपल्याला ऑप्शन भेटेल शिर्डीसाठी आणि थोडं म्हणजे जवळ पडेल इकडनं असं आहे. तर मग चला बघू टॅक्सी भेटते किंवा रिक्षा भेटते काय. आणि थंडी एवढी जास्त नाही आहे, नॉर्मल थंडी आहे. म्हणजे आपण मी मुंबई स्टेशनला जरी गेले तरी एवढी थंडी वाचू शकते, एवढीच थंडी आहे, जास्त नाही. पण मी आधीच तरी कवर करून घेतलं, त्याला स्वेटर घातलेलं आहे. कॅप ठेवत नाही, मी शॉलमध्ये त्याला हे केलं, कवर करून घेतलं आहे. आणि एवढी थंडी नाही, विशालने जॅकेट घेतलं पण मी काय घातलं नाही, मला नाही वाटत आहे. मला इगतपुरीमध्ये वाटली पण आत्ता नाही वाटत आहे. तर चला मग इकडे बघू शकता तुम्ही नाशिक रोड स्टेशन. नाशिक रोड आणि खरंच एवढी थंडी नाही वाजत आहे, मला तरी नाही वाजत आहे. इकडे विशाल बॅग घेतली त्यांनी. नाशिकला पोहोचलो आम्ही. 3 तासाचा प्रवास होता. 3 तास लागले ना. मंडई आरविशनी शॉल काढून टाकून दिली आहे, नको बोलतोय शॉल वगैरे काही. आणि मग मला घ्यावी लागली. पण थंडी वगैरे काही नाही आहे जास्त, एकदम नॉर्मल आहे. तर ठीक आहे चला. स्टेशनच्या अगदी बाहेरच आहे आणि सोबतच समोसे पण फ्राय करतात ते. तर मग मी तर पोहेच घेणार आहे. आता विशाल बघू काय घेत आहेत ते. आणि असं तर पोह्यांमधून वाफ निघते अक्षरशः. तर मग चला टेस्ट करूया. तुम्ही बघू शकता इकडे किती फ्रेश आणि त्याने मस्त गरम गरम पोहे बनवलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पोह्यांमधनं वाफ निघते, तर बघू शकता तुम्ही. तिकडे विशालने खायला सुरुवात केली आहे. भूक लागली ना. हो ॲक्च्युली निघताना मी फक्त प्लेन खिचडी खाऊन निघालो होतो आम्ही दोघं जण. पण आदिशसाठी मी खिचडीच बनवली होती आणि आम्ही तीच दोघांनी पण खाल्ली. पण आता खरंच भूक लागली आहे. चला नाश्ता वगैरे करून मग पुढचा प्रवास करूया. मंडळी हे जे पोहे आहेत तरी पोहे आहेत. आणि जी तरी आहे, जी मिसळ असते, मिसळची जी तरी असते ना ती आहे. एक नंबर टेस्ट आहे आणि खूप आवडलं. आम्ही दोघांनी 2 प्लेट घेतला होता, परत 1 प्लेट मागवली. थोडी टेस्टी आहे, जबरदस्त. मंडळी आम्ही नाशिक रोडमधनं ना स्लीपर क्लास ज्या बस असतात ती घेतली आहे. आणि विशालने ही बुक केली कारण आरविश पण थोडा वेळ झोपेल आणि थोडा आराम पण भेटेल त्याच्यासाठी. तर प्रवास आमचा चालू झालेला आहे परत. आणि खरंच खूप छान वाटतं. नाशिकमध्ये आल्यानंतर भारी मजा आली आहे खूप. तर चला मग अजून पुढे बघूया काय काय बघायला भेटतं आपल्याला. आता आमचा प्रवास मुंबई टू नाशिक आणि नाशिक टू शिर्डी. नाशिकमधनं आम्ही बसमध्ये होतो. स्लीपर क्लास बस होती. आम्ही मस्त तिथे झोपलो होतो. 2-2.5 तास लागले आम्हाला, पण छान प्रवास झाला. आरुषनी पण मस्त झोपला, विशालने पण आराम केला, मी पण थोडा आराम केला. आणि मग आता फ्रेश वाटतं. तर आता इथे हॉटेलमध्ये आलो आहे, तर फ्रेश वगैरे होऊन मग दर्शनासाठी निघू. तर मंडळी आम्ही इकडे हॉटेलमध्ये रूम बुक केलेला आहे आणि आता थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग आम्हाला दर्शनाला निघायचं आहे. रूम आहे हा काही आम्ही म्हणजे 1-2 तासासाठीच बुक केला आहे, थोडं फ्रेश म्हणजे फ्रेश होण्यासाठी वगैरे. आणि अजून रूम पण मी तुम्हाला दाखवते. 3 जण इथे आरामात राहू शकतात आणि चार्जेस पण एवढे काय हाय लेवलचे नाही आहे, रिजनेबल आहे एकदम.
तर मग मी म्हटलं थोडं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल म्हणून मग मी हाच हे नेलं. बाकी पण ऑप्शन्स खूप आहेत, म्हणजे फक्त तुम्हाला म्हणजे आंघोळ करण्यासाठी वगैरे पण खूप कमी चार्जेस पे करून तुम्हाला म्हणजे त्यांनी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. पण खूप छान आहे खरंच, मला तर आवडलं आहे. आणि अजून काय बोलू, तर तुम्हाला रूम थोडक्यात दाखवते मी. का सकाळपासून म्हणजे रात्रीपासून जो ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तो व्हिडिओ आणि परत दर्शनाचा व्हिडिओ हा जर एकत्र केला तर व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यामुळे हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आणि मग तुम्हाला तो सेकंड ब्लॉग असेल तो दर्शनाचा पाहायला मिळेल. मला माहिती नाही तिकडे शूटला अलाउड असेल किंवा नसेल, पण मी प्रयत्न करेल की शूट करण्याचा. पण जे असेल ते तुमच्यासोबत नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर केला जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय कर, बाय. माझं पिल्लू चिपकून बसलंय मला. मम्मा बाय कर बेटा. ठीक आहे चालेल, बाय. तुम्हाला बाय. ठीक आहे चालेल. हां.